सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, कालपासून मला भरपूर मुलांचे इंस्टाग्रामवर व्हॉट्सअपवर मला भरपूर मेसेज आले होते की दादा आमची सीडची आन्सर की कधी रिलीज होणार, आमची पीसीएम ग्रुपची आन्सर की कधी रिलीज होणार, पीसीबी ग्रुपची आन्सर की कधी रिलीज होणार. हे मला कालपासून भरपूर मुलांचे डीएम्स आले होते, कारण की काल 12 मे ही डेट होती आणि भरपूर मुलं एक्सपेक्ट करत होते की आमची आन्सर की ही 12 मेला रिलीज होणार आहे. बट 12 मे तर होऊन गेलं आणि अजूनही काय आन्सर की रिलीज झालेली नाही आहे. आज 13 मे ही डेट आहे आणि अजूनपर्यंत ही आन्सर की रिलीज झाली नाही आहे आणि भरपूर मुलं एक्सपेक्ट करतात, वेटिंग करतात की आज आपली आन्सर की रिलीज होईल, आपण वेबसाईटवर अपडेट राहूया की आज आपली आन्सर की कधी पण रिलीज होईल. तर एक मी तुम्हाला सांगतो की आज तुमची सीडची आन्सर की ही रिलीज होणार नाही आहे. आता हे मी तुम्हाला कोणत्या बेसवर सांगतोय ते पण मी तुम्हाला सांगतो. एक मी तुम्हाला लास्ट इयरचं एक्झाम्पल देतो. लास्ट इयरला जेव्हा आन्सर की रिलीज झाली होती तर त्याच्या आधी सीईडीसीने एक नोटीस डिक्लेअर केली होती. ही एक लास्ट इयरची नोटीस आहे, तुम्ही ते डेटसुद्धा बघू शकता. 21 मे 2024 ह्या तारखेला सीईडीसीने एक नोटीस डिक्लेअर केली होती. ह्याच्यामध्ये सीईडीसीने काय सांगितलं होतं की तुमची आन्सर की ही कधी रिलीज होणार आहे. त्याच्यामध्ये सीईडीसीने पूर्ण डेट्स प्रोव्हाइड केले होते की पीसीबी ग्रुपची आन्सर की ही पहिले रिलीज होईल आणि कधी रिलीज होईल त्याचे डेट्स दिले होते. पीसीएम ग्रुपची आन्सर की त्याच्यानंतर रिलीज होईल आणि कधी रिलीज होईल त्याचे डेट्स प्रोव्हाइड केले होते. ही एक मी तुम्हाला लास्ट इयरची नोटीस सांगतोय. आणि हे मी तुम्हाला सांगतो की जेव्हा पण सीड सेल आन्सर की रिलीज करतं त्याच्या आधी सीड सेल एक असं तुम्हाला नोटीस प्रोव्हाइड करतं. त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला डिटेल्स देतात की तुमची आन्सर की ही कधी रिलीज होणार आहे. डायरेक्टली सीड सेल आन्सर की रिलीज करत नाही. सो त्याच्यामुळे जर तुमची आन्सर की ही आज रिलीज होणार असते किंवा काल 12 मेला जे भरपूर मुलं बोलत होते की 12 मेला आन्सर की रिलीज होणार आहे, सो जर 12 मेला रिलीज होणार असते तर आधीच सीईडीसीने एक तुम्हाला अशी नोटीस प्रोव्हाइड केली असते. आणि जर तुम्ही आता एक्सपेक्ट करताय की आज तुमची आन्सर की रिलीज होईल तर आन्सर की आज रिलीज होणं शक्य नाही आहे, कारण की सीईडीसीने अजूनपर्यंत अशी कोणतीही नोटीस प्रोव्हाइड नाही केली आहे. आता बरेच मुलं बोलतात की दादा ही तर तू लास्ट इयरची नोटीस दाखवलीस, ह्या वर्षी पण तसंच होणार आहे का? कारण की सीईडीसी तर दरवर्षी कसं पण अपडेट करतं, अनएक्सपेक्टेडली कधी पण अपडेट्स प्रोव्हाइड करतात. तर एक मी तुम्हाला सांगतो, आत्तापर्यंत जे पण सीईटी, कारण की बघा तुमची एकच सीईटी नाही आहे, फक्त इंजिनिअरिंग फार्मसी ह्याचे सीईटी नाही आहे, अजून MBA सीईटी आहे, MCA सीईटी आहे. तर त्यांचे पण सीईडीसीने आन्सर की रिलीज करायच्या आधी एक नोटीस प्रोव्हाइड केले होते. तुम्ही ते जर बघितलं नोटिफिकेशन सेक्शनमध्ये तुम्हाला सगळ्या सीईडीचे नोटीस बघायला मिळतील. मी इकडे काही नोटीस डाउनलोडसुद्धा करून ठेवल्यात. MBA सीईडीची नोटीस दाखवतो आणि ही नोटीस ह्या वर्षीचीच आहे. 24 एप्रिल 2025ला ही नोटीस डिक्लेअर झाली आहे आणि ह्याच्यामध्ये पण सीईडीसीने पूर्ण डेट्स वाईज एक्सप्लेन केलं आहे की तुमची MBA सीईडीची आन्सर की कधी रिलीज होणार, किती तुम्हाला टाईम पिरियड प्रोव्हाइड केला जाणार आहे. तर हे सीईडीसीने अपडेट केलं होतं. त्याच्यासोबत MCAची पण आन्सर की, MCA पण एक सीईटी आहे. MCAला ज्यांना पण ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांची एक सीईटी कंडक्ट होत असते. तर त्या बाबतीत पण सीईडीसीने एक आन्सर कीची एक नोटीस प्रोव्हाइड केली होती. डायरेक्टली सीईडीसीने आन्सर की रिलीज केली नव्हती. सो त्याच्यामुळे जर तुमची आन्सर की ही आज रिलीज होणार असेल तर सीईडीसी एक तुम्हाला ह्या इकडे एक नोटीस प्रोव्हाइड करेल की आज तुमची आन्सर की ही रिलीज होणार आहे. जर तुम्ही आत्तासुद्धा वेबसाईटला सारखं रिफ्रेश करून बघितलं तर अजूनही तुमच्या आन्सर कीच्या रिगार्डिंग काही पण नोटीस आलेली नाही आहे. आता भरपूर मुलं काय बोलतील की दादा आम्हाला गुगलवर तर 12 मे ही डेट दाखवत होती, कालपर्यंत आम्ही गुगलवर सर्च करत होतो की आमची एक आन्सर की कधी रिलीज होणार, तर त्याच्यावर 12 मे ही डेट दाखवत होती. तर एक तुम्ही लक्षात घ्या की गुगलवर जे डेट दाखवत आहेत त्याच्यावर डायरेक्टली तुम्ही ट्रस्ट नका करू. कारण की जर मी आत्ता जरी सर्च केलं की आन्सर की रिलीज डेट तर ह्याते मला काय दाखवत आहे, 15 मे ही डेट दाखवत आहे. कालपर्यंत मी जेव्हा सर्च करत होतो तर ह्या इकडे 12 मे ही डेट दाखवत होती, आता ही 15 मे दाखवत आहे. ॲक्च्युली हे डेट कोणते दाखवतात ना, कोणतेतरी थर्ड पार्टी वेबसाईट एक एक्सपेक्टेड डेट सांगतं की तुमची ह्या तारखेला आन्सर की रिलीज होणार आहे. तर तेच डेट गुगलवर ह्याकडे हायलाईट होऊन येतात. तुम्हाला डायरेक्टली ह्याच्यावर ट्रस्ट करायचं नाही आहे. तुम्ही सगळ्यात पहिले जर तुम्हाला अशी कोणती पण न्यूज मिळाली तर सगळ्यात पहिले तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. तुम्हाला ह्याकडे बघायला मिळेल तुमची नोटीस ह्याकडे डिक्लेअर झाली की नाही. आन्सर की रिलीज झाली असेल तर वरतीच तुम्हाला येईल MST CET PCM किंवा PCB ग्रुप ऑब्जेक्शन ट्रॅकर, ह्याकडे अशी तुम्हाला नोटीस बघायला मिळेल आणि त्याच्यावर तुम्ही ह्याकडे क्लिक करून तुम्ही नोटीसमध्ये सगळे डेट्स वगैरे बघू शकता. त्याच्यासोबत जेव्हा पण तुम्ही लॉग इन कराल तर ह्या ते लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस होतो आणि ह्या इकडे तुमच्या ऑब्जेक्शन ट्रॅकरमध्ये पण तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले असतात, PCM अँड PCB ग्रुप. म्हणजे जर तुमची आन्सर की रिलीज झाली तर ह्या इकडे जे 2 ऑप्शन दिले आहेत तर हे ऑप्शन तुमचे क्लिकेबल होतील. आणि सगळ्यात पहिले तुमची PCB ग्रुपची आन्सर की रिलीज होते, ज्याच्यामध्ये मागच्या 5 ते 4-5 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामध्ये मी हे नोटीस केलं आहे की दरवर्षी सगळ्यात पहिले PCB ग्रुपची आन्सर की ही रिलीज होते. तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिले PCB ग्रुपची आन्सर की रिलीज होईल आणि जेव्हा आन्सर की रिलीज होईल तर हा ऑप्शन तुमचा क्लिकेबल होईल. जेव्हा पण तुमची आन्सर की रिलीज होईल, जेव्हा पण काही ऑफिशियल नोटीस येईल तर त्यावेळी मी ते एक इंस्टाग्राम आयडीवर मी तुम्हाला एक इंस्टाग्राम आयडी प्रोव्हाइड करतोय. त्या इंस्टाग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला पिन करून देतोय.
त्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवर मी तुम्हाला ऑफिशियल अपडेट प्रोव्हाइड करेन की येस आता सीड सेलनी तुमच्या आन्सर कीची नोटीस डिक्लेअर केली आहे आणि आता तुमच्या आन्सर की ह्या तारखेला रिलीज होणार आहे। जेव्हा ऑफिशियल नोटीस येईल तेव्हा मी तुम्हाला त्या इंस्टाग्राम आयडीवर मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन। तर त्यामुळे त्या इंस्टाग्राम आयडीवर तुम्ही नक्की फॉलो करा, कारण की मी बघतो ना की भरपूर मुलं काय करतात की यूट्यूबवर रँडमली व्हिडिओ बघतात की आपली आन्सर की कधी रिलीज होणार आहे, त्याच्यामध्ये ते यूट्यूबमध्ये सांगतात की आज तुमची आन्सर की रिलीज होईल, आज नाही रिलीज झाली तर उद्या रिलीज होईल, असे ते डेट्स सांगतात। तर एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्ही असे कोणतेही व्हिडिओ बघितलेत तर सगळ्यात पहिले तुम्हाला सीडच्या वेबसाईटवर येऊन ऑफिशियल नोटीस आली आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे, कारण की बघा ह्याच्यामुळे भरपूर मुलं घाबरतात। मी तुम्हाला सांगतो की कालपासून मला DMs आले होते, दादा मला सीडची एक्झाम आधीच खूप खराब गेली आहे, मला आन्सर की माझ्या दिसत नाही आहे, आज आन्सर की रिलीज होणार आहे का, आन्सर की रिलीज व्हायची ऑफिशियल डेट काय आहे, असे भरपूर मुलं काल घाबरली होती। आणि त्याच्यासोबत आज सुद्धा भरपूर मुलं घाबरली आहेत की यार काल तर आन्सर की रिलीज नाही झाली, आज आन्सर की रिलीज झाली तर आपण वेबसाईटवर अपडेट राहूया, सारखं ते रिफ्रेश करत राहतात, त्याच्यामध्ये त्यांचा हा टाइम वेस्ट होतो। एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुमची ऑफिशियल आन्सर की रिलीज व्हायची असेल तर तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड करेल, सीड सेल स्वतः तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड करेल। कोणत्याही रँडम यूट्यूबवर तुम्हाला कळणार नाही की तुमची आन्सर की ऑफिशियल रिलीज झाली आहे की नाही, त्यांना पण कुठून करतं की जेव्हा सीड सेल अपडेट करतं तेव्हाच करतं। तर त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका। जर तुम्हाला वाटत असेल की आज आपली आन्सर की रिलीज होईल तर आज आन्सर की रिलीज व्हायची शक्यता खूपच कमी आहे, म्हणजे नाहीच्या बरोबर आहे, कारण की आता जर आन्सर की रिलीज व्हायची असते तर नोटीस आली असते, पण काही नोटीस नाही आली आहे। उद्या जर किंवा परवा जर काही आन्सर की रिलीज व्हायची असेल तर पहिले सीड सेल तुम्हाला नोटीस प्रोव्हाइड करेल, ठीक आहे। तर अजिबात तुम्ही घाबरू नका, मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना चांगलेच मार्क मिळणार आहेत आणि मी पण देवाकडे हीच प्रार्थना करतोय की जेवढी पण लोक माझी व्हिडिओ बघतायत तर त्या सगळ्या मुलांना चांगलेच मार्क मिळू देत, ठीक आहे। सो गाइस आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलंय हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल। जर तुमचे काही पण डाऊट्स असतील तर ते डाऊट्स मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। जर मला पर्सनली कॉन्टॅक्ट करायचं असेल तर डायरेक्टली मला इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करू शकता। माझे इंस्टाग्रामची ID आणि सगळे लिंक्स वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत। त्यासोबत जर माझी पर्सनल काउन्सिलिंगमध्ये जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर त्याचे पण सगळे डिटेल्स आणि लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत। सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ। कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ, आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाबा, सी या अँड हॅव अ गुड डे।